मी एकदा सांगितलंय ना, परत तिला घरात ठेवली ना तर तिच्या आजीने ना मला लय ताऱ्यात दिलाय. मी माझ्या नावचा हावळा भाजून खाल्लाय. तिची सावली पण माझ्या अंगावर पडू देत नाही. तर तिच्या नातीला इथं माझ्या घरात मी कशी गेली रे? ए, तिला आताच्या आता घरातनं बाहेर काढा, नाही तर तुम्ही सगळी तरी बाहेर पाडा बघू. अगं म्हातारे 2 दिवसाची पाहुणी आहे ती. ती काय तुझा घरदार लुटायला आली का? हा, हे चिवळे आहे ना, कशाला माझ्या पोटात जन्माला आला कोणाला माहिती. त्याला आहे ना माझं अजिबात काय ऐकायचंच नाहीये. अरे आजपर्यंत कधी ऐकलंय का? ते आता ऐकणार आहेस तू. या घरात राहण्यापराच आहे ना, मी माझ्या जीवाचंच बरं वाईट करून घेते काहीतरी. आजी तुला जीव द्यायला नाही जमणार. सांग, काय नाही जमणार? कशी मरू म्हणजे तुझं समाधान होईल? थांब थांब मी सांगते. जी किरडी ठासाळी तुझी लवकर. आमच्या आजीला जर मरायचं असेल तर काय करावं? म्हातारीला तिचं तोंड बंद ठेवायला सांगा, बाकी सगळं आपोआप घडेल. हळूहळू नको, नाही तर मरायपर्यंत त्रास देत राहील. अरे मुर्द्या, तुझं लागलं दार लवकर. तुला भरली रागात किती, तुला आली पटकीचा किरडीचा मोडला बांबू माझ्या मरणावर उठतोस बर. त्या मोबाईल मधल्या बाईला म्हणावे ना, बाहेर ये, तुला चांगला मुडदाच बसवते बघ. सांगते. आमची आजी तुला पुढं बोलवती. माफ करा, मी तुमच्या समोर येऊ शकत नाही. तुम्ही शिव्या देणं बंद करा, नाही तर एक दिवशी अशाच दचकाल. अजून काही मदत हवी असल्यास हो म्हणा. अरे का माझ्या मरणावर उठलाय रे तुम्ही? अगं त्याच्यावर कशाला राग काढते तू ग? मग काय तुझ्यावर काढू का? ये इकडं पुढं. बघ, तू आताच्या पोरीला बाहेर काढा. अगं आजे एवढा कशाला त्रास करून घेतेय तू? अगं तुझ्यामुळं. अगं सरूच्या घरातली आहेस तू, तुझ्या रक्तातली आहेस. हे ऐकूनच माझं पित्त खवळायला लागलंय. माझ्या तळपायाची आग आहे ना मस्तकात जायला लागली. त्यामुळे तू आताच्या आता बाहेर चालते हो बघू. आजी मला ना तुझ्याशी लय महत्वाचं बोलायचंय. चला बाहेर चल ना माझ्यासोबत. ए, कसली महत्वाची गोष्ट बोलायची आहे का? अगं आजी तुला सांगते ना म्या, लय महत्वाचं आहे. त्यानंतर मी जाते. चल तू आता देतो कप दे इकडं. चल. हा चल. काठी कुठे? मी आहे की, काठाची गरज नाही. चल मी आहे. अगं मला नका धरू. अगं काय